पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं शौर्य 2024 या चौथ्या राज्य पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक मैदानावर करण्यात आलंय। आज या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या हस्ते झालं। यावेळी समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, महाराष्ट्र राज्य पॅरा असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर नाळे, कोल्हापूर असोसिएशनचे अध्यक्ष देवदत्त माने यांची प्रमुख उपस्थिती होती। स्पर्धेत राज्यातून 270हून अधिक खेळाडू सहभागी झाले। आज धावणे, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक, उंच उडी आदी प्रकारामध्ये स्पर्धा पार पडल्या। दुपारच्या कडक उन्हात सुद्धा हे सगळे तहानभूक हरपून खेळातील आपल्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करून होते। उद्यापासून या स्पर्धा होणार असून नागरिकांना मोठ्या संख्येनं या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नंदकिशोर नाळे यांनी केलं। आणि सगळ्या प्रकारचे मतिमंद, अंध आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग या सगळ्यांच्यासाठी स्पर्धा आहे। समाजातील दानशूर लोकांना आणि सुदृढांना आम्ही असं आवाहन करू इच्छितो की अपंगांचे खेळ कसे असतात किंवा ते किती त्यांच्या अपंगत्वावरती मात करतात त्यांनी बघून आम्हाला प्रोत्साहन द्यावं, प्रोत्साहित करावं। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूर यांना आम्ही ही स्पर्धा दिली होती आणि त्यांचं जे आयोजन आहे ते उत्कृष्ट आहे। काल दिवसभर क्लासिफिकेशन होतं। या स्पर्धा आज आणि उद्या दिवसभर चालतील आणि उद्या संध्याकाळी त्याचा समारोप असणार आहे। यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास चौगुले, सचिव विनायक सुतार, सुरेश ढेरे, उमेश चटके, जानकी मोकाशी, विष्णुपंत पाटील, जयश्री शिंदे, नलिनी डवर, आसमा स्वार आदी उपस्थित होते।